आम्ही आत्मदानाचा इशारा देतोय। आम्ही न सांगता केव्हा आत्मदान करू। काम मुग गिळून बसलेत, काही कळायला मार्ग नाही। जर शेतकऱ्यांचे प्रश्नच तुम्हाला मांडायचे नसले तर मग तुम्ही नेतेच कोणाचे झाले। बोलून चालणार नाही तर काहीतरी करून दाखवण्याची वेळ आहे। शेत जमिनीच्या खरेदी खत डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्या नावाने करून देऊ। परवा दिवशी जलसमाधी आंदोलन करण्याचं आमचं मनोदय आहे। समृद्धी बाधित शेतकऱ्यांच्या आंदोलना आज 59 दिवस झाले। उद्या 2 महिने पूर्ण होतील। एक एक दिवस पुढे सरकतोय तसे आमच्या मनातलं काहूर आणखीन वाढतंय। मला वाटतं उद्यापासून अधिवेशन सुरू होतंय। आज चहा पाणी कार्यक्रम आहे। उद्यापासून आम्ही आमची काय कार्यपद्धती स्ट्रॅटेजी बदलणार आहेत। 27 मे रोजी मोर्चा काढून त्या दिवशी आम्ही सांगितलं होतं की आम्ही आत्मदानाचा इशारा देतोय। आम्ही न सांगता केव्हा आत्मदान करू। आता ह्या आठवड्यात अधिवेशनाच्या माध्यमातून प्रश्न मार्गी लावला गेला नाही। कालच मोरे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मराठवाड्यातील आणि त्यातल्या त्या जालना जिल्ह्यातील इतर आमदारांनी हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावा। काम मुग गिळून बसलेत, काही कळायला मार्ग नाही। जर शेतकऱ्यांचे प्रश्नच तुम्हाला मांडायचे नसले तर मग तुम्ही नेतेच कोणाचे झाले, गुत्तेदारांचे कुणाचे हे प्रश्न पडतो। त्यामुळे आम्ही आता आमची भूमिका बदलणार आहेत। उगा आता बोलून चालणार नाही तर काहीतरी करून दाखवण्याची वेळ आहे। जसं आम्ही सांगितलं होतं की आम्ही शेत जमिनीच्या खरेदी खत श्रीकृष्णार्पण करू, अर्थात डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्या नावाने करून देऊ। ते करीत असताना आमचे जे शेती अवजार आहे, शेती यंत्रणा आहे, यंत्रसामग्री, ट्रॅक्टर असतील, टँकर असतील, ब्लोअर असतील, गाई असतील, जनावरं, शेळ्या, मेंढ्या, म्हशी जे काही असेल ते आता उद्यापासून इथं एकत्रित करणं सुरू होणार आहे। जसजसे शेतकऱ्यांचे काम 4-2 दिवसात काम आटपतील, सगळी यंत्रणा इथं जमा होईल। एके दिवशी सगळ्या गुरंढोरं इथं येऊन बांधले जातील। उद्यापासून रावट्या टाकले जाणार आहे। मुक्कामाची व्यवस्था करतोय आम्ही। आणखी शेतकरी आता सगळ्यांचे कामं धंदे आटपलेत। अनेकांचे फोन येतात की आम्ही आता सहभागी होणार आहेत। या निमित्तानं 2-4 दिवस आम्ही हे सगळं करू। तत्पूर्वी परवा दिवशी जलसमाधी आंदोलन करण्याचं आमचं मनोदय आहे। त्याच्यावर आम्ही उद्या निश्चित भूमिका जाहीर करू। आणि एवढंही करून जर थांबलं नाही, मग शेवटी तुम्हाला बुलडोजर फिरवायचाच आहे तर मग आधी आमच्या मरणाची तुम्ही वाट पाहताय, मग तुम्हाला सरणावून जावं लागेल एवढं सांगतो। आणि परत एकदा जालना जिल्ह्यातील आमदारांना सांगतो, भले 4 वर्ष बाकी आहेत तुम्हाला भीक मागायला यायला जनतेसमोर, पण एवढे शेतकरी तुम्हाला जाब विचारायला, तुम्हाला सळो की पळो करून सोडायला आणि तुम्हाला आसमान दाखवायला एवढेच बस झाले।